हॅलो एव्हरीवन, चॉक अँड डस्टर अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. शिक्षक बांधवांनो आणि अभियोगतारकांनो आणि माझ्या मित्रांनो, आपण सर्वांचे इथे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा हेतू ही नाही की यूट्यूबवरून मी पैसे कमवू. माझा हेतू ही आहे की माझे जे अभियोगधारक आहेत आणि जे माझे शिक्षक बांधव आहेत आणि जे माझे मित्र आहेत त्यांना ॲथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा माझा हा हेतू आहे. ह्या यूट्यूबवर मला काय एक रुपयासुद्धा कमवायचा नाही आहे. मला आपण सर्वांना एक ट्रू आणि खरी माहिती तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू आहे. कारण 2022ची भरती झाली, 2017ची भरती झाली, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी, काही अभियोगधारकांनी चुकीची माहिती भरली आणि ते नोकरीपासून वंचित राहिले. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर. माझा हेतू काय पण नाही, ह्याच्यामध्ये माझा एक रुपयासुद्धा नाही. आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की तळमळीने सांगतो की सेल्फ सर्टिफिकेशनकरिता 2 दिवस राहिले आहेत. त्याकरिता मी ही व्हिडिओ बनवला आहे. माझा काही पण ह्याच्यात हेतू नाही की 1-2 रुपये कमवण्याचा. आपण सर्वांनी व्हिडिओला आवर्जून पाहावे आणि शेवटला लाईक करावे. जर तुम्हाला आवडत नसेल तर अनसबस्क्राईब करून टाका चॅनलला. माझं त्याच्यात काही हे नाही. विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ सर्टिफिकेशनकरिता शेवटचे 2 दिवस राहिले आहेत आणि न्यू रजिस्ट्रेशनकरिता पण शेवटचे 2 दिवस आहेत. अजूनपर्यंत कोणत्याही अभियोगधारकांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलं नसेल आणि न्यू रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांना मी तळमळीने सांगतो की लवकरात लवकरून सेल्फ सर्टिफिकेशन करून टाका आणि न्यू रजिस्ट्रेशनसुद्धा करून टाका जर कोणाचं झालं नसेल तर. कारण जॉब केव्हा लागेल हे आपल्या हातामध्ये नाही. जॉब कोणाला पण लागू शकते. तुम्ही OBC कॅटेगरीचे असावं, EWS कॅटेगरीचे असू द्या, या जे पण कॅटेगरीज तुम्ही असाल त्या कॅटेगरीज असाल, सर्वांना नोकरी लागणार. त्याचा कट ऑफ त्यानुसार लागत असतो. पण तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं नसेल तर तुम्हाला ह्या भरतीतून तुम्ही बाद होता. ही भरतीमध्ये तुम्ही जर टिकायचं असेल तर लवकरात लवकर सेल्फ सर्टिफिकेशन करा. आणि पुढे मी काय सांगू इच्छितो, लक्ष देऊन ऐका. मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका. पहा, जर तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची बरोबर आहे का हे पहा. आपला नाव बरोबर आहे का पहा. आपला सरनेम बरोबर आहे का पहा. आपला गावचा पत्ता बरोबर टाकला आहे का हे पण पहा. आणि आपली डिग्री, D.Ed असो, B.Ed असो, MA असो, या अजून कोणता कोर्स केला असेल तिचे मार्क्स बरोबर आहेत का. त्याची डेट ऑफ बर्थ त्याच्यावर जी आपली आहे का ती पहा. त्याचा रिझल्ट इश्यू डेट केव्हाचा आहे ते पहा. हे सर्व आवर्जून आपण सर्वांनी पाहून घ्यावे. ही जी बारीक बारीक जी तुम्हाला थिंग्स सांगत आहे तेच तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतो, हे जे बारीक बारीक वस्तू असतात, हे बारीक बारीक थिंग्स असतात, हे पाहिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हणत आहे तुमच्या लक्षात येत आहे का हे पहा. मी तुम्हाला काय सांगितलं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचे मार्क्स, तुमचं नाव, तुमचा पत्ता, आधार नंबर, हे सर्व जे थिंग्स तुम्हाला जे सांगत आहे ते आवर्जून तुम्ही एक वेळेस पाहून घ्यावे. आपली जी PDF असेल किंवा तुम्ही प्रिंट काढली असेल त्याच्यावर पहा तुमचे मार्क्स बरोबर आहेत का, नंबर बरोबर आहेत का. जर काय चुकलं असेल तर अनसर्टिफाय करून पुन्हा सेल्फ सर्टिफिकेशन सर्टिफाय करावा. आता पुढं मी काय सांगू इच्छितो, आता 10चा माध्यम, 12चा माध्यम, D.Ed, B.Ed, MA आणि अजून आपण कोणते कोर्स केले असतील ते तुम्ही, आता मी तुम्हाला काय सांगू इच्छितो, 2022ची जेव्हा भरती झाली त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांनी चूक केली. 10वीचा माध्यम तिथे काय केले चुकून, काय विद्यार्थ्यांनी, काय असे शेकडो विद्यार्थी आहेत त्यांनी चुकून आपण 10वीचा माध्यम चुकला त्यांच्याकडून आणि त्यांचं लिस्टमध्ये नावसुद्धा आला परंतु त्यांचा माध्यम वेगळा आणि सिलेक्शन वेगळ्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे आज बी हजारो अभियोगताधारक नोकरीपासून वंचित आहेत. कारण तुमची एक चूक तुम्हाला काय करायची ती नोकरीपासून वंचित ठेवायची. तुम्हाला नोकरी पाहिजे आहे तर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, जे माध्यम आहे ते बरोबर टाका. हे सरांनी सांगितलं, त्या सरांनी सांगितलं, ह्या युट्यूबरने सांगितलं, ह्याच्या नादात लागतान तर नोकरीपासून हात धुवून बसतान. कारण जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्याच्यावर जे तुमचा माध्यम आहे, 10चा माध्यम मराठी आहे का हिंदी आहे का इंग्रजी आहे का उर्दू आहे हे पाहिला जातो. तुम्हाला कोणी सांगितलं असेल मराठीच टाका, उर्दू टाका किंवा इंग्रजी टाका तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नोकरीपासून वंचित राहाल. कोणाचे पण भायकामध्ये येऊ नका आणि जे तुमची खरी माहिती आहे तेच माहिती तुम्ही त्याच्यावर टाका. हा जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी. आणि 12चा पण तसंच.
आता काय विद्यार्थी मनामध्ये शंका आहे की 12चा पेपर आम्ही इंग्रजी माध्यमातून लिहिला, पण आमची जी कॉलेजची मान्यता मराठी माध्यमाची आहे, ती तुमच्या कॉलेजला आणि MSCला मेल करून विचारा. MSCला मेसेज करा, मेल करा. आता काय करावे? जेव्हा MSCचा मेल येईल, तिच्यासोबत आपले पैसे राहील आणि तेव्हाच तुम्ही त्याच्यावर सिलेक्ट करा. डी-एडचा मीडियम असू द्या, बी-एडचा मीडियम असू द्या, ME असू द्या, ही सर्व तुमची डिपेंड येणार आहे. तुम्हाला प्रेफरन्सेस ह्याच्यावरच येणार. 10चा मीडियम, 12चा मीडियम, डी-एडचा मीडियम तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला प्रेफरन्सेस येणार. 300 येतील, 200 येतील, 150 येतील. हां, विद्यार्थी मित्रांनो, मी जी सांगत आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्याकरिता फायद्याची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, लक्ष देऊन आवर्जून ऐका, ही काय सांगत आहे. 10चा मीडियम आपला जे आहे तेच टाका, 12चा मीडियम जे आहे ते टाका आणि डी-एड आणि बी-एडचा हे पण टाका. तुम्हाला प्रेफरन्सेस भरपूर येणार आहेत आणि लवकरच शिक्षक भरती सुरू होणार आहे. आता आपण 40% काम कंप्लीट झालं आहे. आता 60% राहिलं आहे. आता एवढंच माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओत. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.